नमस्कार मित्रांनो, जालना महानगरपालिका निवडणूक 2026चा हा जो काही प्रचार आणि प्रसारचा जो काही सत्र आहे ते आपल्या चरणसीमेवर आहे आणि हा जो काही रणसंग्राम आहे येत्या 2 दिवसावर येऊन ठेपला आहे. तर यातच आपण प्रभाग क्रमांक 1मधून जे काही उमेदवार आहेत विनोदजी सुरडकर, अपक्ष उमेदवार यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. तर विनोदजी, उच्च शिक्षित आपण आहात, अभियांत्रिक आहात आणि याचसोबत आपण राजकारणात येण्याचा जो काही निर्णय घेतला आहे तो का, आणि एवढे मोठे पक्ष असताना सुद्धा आपण अपक्ष, हा जो काही तुमचा निर्णय आहे याच्याबद्दल थोडंसं. सर्वप्रथम मी नायक या डिजिटलचे धन्यवाद मानतो की त्यांनी मला ही बोलण्याची आणि एक संधी देत आहे की माझं लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून मी पोहोचणार आहे. तर सर्वात प्रथम मी गिर्यारोहक आणि एक शिक्षित उमेदवार म्हणून अपक्ष उभं राहण्याचा निर्णय जो घेतला की मी आज माझ्या गिर्यारोहण क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात मी रशियातील माउंट एल्ब्रुज हे शिखर सर केले, नेपाळमधील हिमालयातल्या मोहिमा केल्या आहेत, गडदुर्ग संवर्धन करतो आणि जालन्यातील ज्या सामाजिक संघटना आहेत जसे की कुंडलिका सेना, घाणेवाडी जल संरक्षण मंच, या जे मोठे मोठे जे व्यक्ती आहेत सामाजिक कार्य करणारे जालन्यामधील, तर यांच्यामध्ये मी यांना लहानपणापासून बघतो आहे एक समाजाबद्दल काहीतरी देणं असतं. या तत्त्वानं मी या निवडणुकीमध्ये सिस्टममध्ये आल्याशिवाय चेंज होणार नाही, तर आपण सिस्टममध्ये उतरलं पाहिजे या विचारानं मी ही निवडणूक लढवतो आहे. आणि बदल आणि परिवर्तन व्हावा अशी माझी प्रभागातील मायबाप जनतेला मनातून इच्छा आहे. त्यामुळं मी ही निवडणूक अपक्ष म्हणून निवडतो आहे. पर्याय खूप होते, राष्ट्रीय पक्ष होते, राजकीय पक्ष होते आणि बरेचसे काही लोकल लेवलचे पण पक्ष होते की मी त्यांच्यासोबत जाऊन ही निवडणूक तिकीट घेऊन त्यांच्यामार्फत लढवलं असतं, पण नाही, या स्वतंत्र उभं राहूनसुद्धा ही जी निवडणूक जी आहे किंवा प्रतिनिधित्व मी मिळू शकतो. हे जनता माझी जी आहे प्रभागातली ही फार शिक्षित आहे आणि हे मला माझ्या विचारांना, माझे सामाजिक कामं जे मी आतापर्यंत केले किंवा जे वैयक्तिक केले गिर्यारोहण क्षेत्रातले, किंवा त्यांना बघून ते मला नक्कीच प्रोत्साहित केलेलं आहे आणि मी त्यांच्या विचारांनीच मी इथं आज निवडणूक लढवतो आहे. राजकारण म्हणलं, निवडणुका म्हणल्या की पैसा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि या प्रचारादरम्यान आपण कसलाही तामझाम, कसलाही बँडबाजा नाही, तुमच्या मागे लोकसुद्धा प्रचाराला दिसत नाही आहेत. तर हा जो काही तुमचा प्रचाराचा जो काही पद्धत आहे, डोर टू डोर तुम्ही घरी जाऊन स्वतः एकटे प्रचार करत आहात, तर तुम्हाला असं वाटत नाही का हा तुमच्या मतांसाठी तोट्याचा सौदा आहे? आणि हा जो काही तुमचा कॉन्फिडन्स आहे हा तुम्हाला कुठनं येतो? सर्वप्रथम तर निवडणूक ही पैशानं जिंकली जाते हा म्हणजे ही अंधश्रद्धा आहे. आज माझ्या प्रभागात उच्च शिक्षित लोक आहे, व्यापारी लोक आहेत, मध्यमवर्गीय आहेत, शिक्षक लोक आहेत, म्हणजे गव्हर्मेंट क्षेत्रात काम करणारे, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे आणि भारताच्या नकाशावर आमच्या शहराचं नाव ज्यांनी किंवा जगाच्या नकाशावर आमच्या जालना शहराचं नाव ज्यांनी चमकवले असे इंडस्ट्रियलिस्ट, सामाजिक मोठे मोठे कार्यकर्ते मी माझ्या प्रभागामध्ये आहे आणि मी त्यांना बघूनच लहानचं मोठं झालेलो आहे आणि त्यांच्या प्रेरणेने मी या निवडणुकीत उभं राहिलो आहे. आणि आजपर्यंत माझ्या प्रभागात मी जे लहानपणापासून निवडणुका बघतो आहे, तर आजपर्यंत तिथं असं पैशांची ऑफर घेऊन किंवा पैसा चालला आहे निवडणुकीमध्ये, लोकांनी पैसे घेऊन मतदान केलं असं झालंच नाही. त्यामुळं निवडणुकीला पैसा लागतो आणि ते घेऊन मतदान करतात असं मी बघितलंच नाही माझ्या प्रभागात. त्यामुळं मला एवढा कॉन्फिडन्स आला आणि पैशाशिवाय निवडणूक जिंकता येते हे माझ्या प्रभागातूनच मी लहानपणापासून बघितलं आहे. त्यामुळं पैसा इम्पॉर्टंट नाही आहे, लोकांचे कामं महत्त्वाचे, लोकांच्या समस्या महत्त्वाच्या आहे. आणि लोकांनी आजपर्यंत ज्यांना निवडून दिलं आहे ते काही पैसा घेऊन किंवा त्यांचा काही असं दगडाखाली हात नाही आहे की त्यांनाच निवडून द्यायचं आहे. आणि ते एक विचार आणि नवीन नेतृत्वाला ते निवडतील हा मला 100% विश्वास आहे. कारण की ते परिवर्तन लागतं आहे त्यांना. आता त्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला होता आतापर्यंत, त्यांच्या रिपोर्ट कार्ड त्यांच्याजवळ आहे. आता त्यांना एक परिवर्तन हवं आहे आणि ते परिवर्तनाचं नवीन नेतृत्व ते माझ्याकडे सोपवतील हा 100% खात्री आहे. आणि त्यांच्याच मायबाप जनतेच्या प्रभाग एकमधील मायबाप जनतेचा जो आशीर्वाद आहे त्यामुळंच मला एवढा कॉन्फिडन्स आला आहे की पैशाशिवाय नसले तरी निवडणूक ही लढवता येते, जिंकता येते. कारण की मतदान हे जागरूक आहेत माझ्या प्रभागामध्ये आणि सगळे उच्च शिक्षित आहेत.
ठीक आहे. तुम्ही वारंवार बदल, परिवर्तन हा शब्द वापरतायत. तर तुमच्या अनुषंगाने तुम्ही काय परिवर्तन आणि काय बदल तुमच्या प्रभागात घडवून आणणार आहात? सर्वप्रथम तर माझ्या प्रभागात सगळे शिक्षित लोक आहे आणि ज्यांनी आतापर्यंत ज्यांना निवडून दिलं आहे त्यांनी आश्वासनं दिलीत आणि माझ्या प्रभागात मी जे परिवर्तन घडवणार आहे किंवा जे मी म्हणतोय घडीघडी बदल घडवणार आहे परिवर्तन, ज्या मूलभूत गोष्टीसाठी सुद्धा जे आश्वासन दिले, तोंडी आश्वासन दिले, पण मी माझे जे शिक्षित लोक आहेत त्यांना मी या बॉन्डच्या स्वरूपात म्हणजे 500 रुपयाचा नोटरी करून हा बॉन्डवर मी निवडून आल्यानंतर कामं करणार, हमखास करणार. आणि याच्यामध्ये मी म्हणजे शपथपत्र करारनामा असा शब्द दिला आहे याच्यामध्ये बॉन्ड पेपरवर, की मी शपथपत्र तर लिहून देतोय, परत करारनामा की या प्रभागातील जेवढे नागरिक आहेत, मायबाप जनता जे मला मतदान करणार आहेत, जे मला निवडून देणार आहेत, त्यांच्यासोबत करारनामा करतो की मी जर हे कामं नाही केले तर तुम्ही माझ्यावर केस करा किंवा मी जर कुठल्याही महानगरपालिकेच्या कामामध्ये गुत्तेदारी करून किंवा माझ्या परिवार किंवा म्हणा माझ्या नातेवाईकांना मी काही असं ठेकेदारी मिळवून देणं किंवा असं जर कामं लक्षात जरी आले तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा. मला ते करायचंच नाही आहे, कारण की मी एक उच्च शिक्षित आहे, मी जॉब करतो, मला काही स्वतःचं घर भरायचं नाही आहे, मला जनतेच्या समस्या आहे. कारण की माझ्या प्रभागात उच्च शिक्षित पण आहे आणि मिडल क्लास पण आहे आणि जो दुर्लक्षित भाग आहे की बरेचसं अल्प उत्पन्न गटातील हातावर काम करणारी जनता पण आहे, स्लम एरिया पण आहे, ते त्यांच्यासाठी पण मला काम करायचं आहे. आणि मी हे सर्व लिहून दिलं आहे बॉन्डवर की मी अल्प उत्पन्न गटातील जे लोक आहेत त्यांच्याशी आरोग्य सुविधा असेल, शिक्षण सुविधा असेल, क्रीडा सुविधा असेल आणि उच्च ब्रू सोसायटी पण आहे, त्यांना काहीच अपेक्षा नाही. जे मूलभूत गोष्टी त्याच त्यांना व्यवस्थित मिळायला पाहिजे, पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे, सुरक्षा यंत्रणा राहिली पाहिजे. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या लोकांनी आश्वासनं देऊन इतके वर्षी सत्ता भोगली, मोठे मोठे पदं भोगलेत आणि सत्ता किंवा पदासाठी मी उभं राहिलेलो नाही आहे. मला कामं करायचे आणि पद मिळालं म्हणूनच माणूस हे होतो असं नाही. नेतृत्व करण्यासाठी जनतेचा आशीर्वाद आणि जनतेचे कामं केले तर हेच खूप मोठं पद असतं आणि मला कामं करायचे, मला पदासाठी मी निवडणूक लढवत नाही आहे. ठीक आहे. तुम्ही हा जो काही बॉन्डचं तुम्ही आता जे सांगितलं आहे, करारनामा जो केला आहे, ही कुठं तुम्हाला स्टंटबाजी वाटत नाही का? जर ही स्टंटबाजी असेल तर मग प्रस्थापित लोकांनी किंवा ज्यांनी आता घराणेशाहीमध्ये 2-2 तिकीट आहे मग त्यांनी सुद्धा लिहून द्यावं ना. ते जर बरेचशी कामं नाही झालेत, हे आता कसं आहे प्रभागातील सर्व जनतेला माहिती आहे की कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे. आता हे प्रभागातील सगळ्या जनतेला माहिती आहे आणि ते दाखवणार मतदानाच्या स्वरूपात. हे मी बोलून किंवा हे करून हे करणार नाही, ही स्टंटबाजी नाही. मग स्टंटबाजी असेल तर आपण सुद्धा सगळ्यांनी जे पक्षाचे उमेदवार उभे त्यांनी सुद्धा बॉन्ड करावं की आमचे उमेदवार इतके निवडून आल्यानंतर आम्ही असं करू. तुम्ही लेखी स्वरूपात द्या ना, त्याला काय. जर तुम्ही कर नाही तो डर काय को, सरळ सरळ आहे ना. तुम्ही जर करणार आहात तर डर काय को, तुम्ही लिहून द्या ना मग सरळ सरळ. ठीक आहे. आत्तापर्यंत तुमचा जो काही प्रचार जो आम्हाला दिसतोय तो वन मॅन शो दिसतोय, तर एकटा माणूस काय बदल घडवणार आहे की नाही, आणि याचसोबत तुम्ही प्रस्थापितांना हादरा देणार का यावेळेस? मी एकटा आहे म्हणण्यापेक्षा माझ्या मागं माझी मायबाप जनता आहे प्रभागातली आणि प्रतिनिधित्व किंवा नेतृत्व हे 10 लोकांना घेऊन किंवा त्यांचे कामं बाजूला ठेवून तुम्ही माझ्या मागं फिरा, हे नेतृत्व नसतं ना. नेतृत्व आहे की आज प्रभागात एवढी लोकसंख्या आहे, त्याच्या मागं इतका ह्या लोकसंख्येमागं एक नेतृत्व किंवा एक नगरसेवक देतात की बाबा तू ह्या सर्वांचं एक नेतृत्व कर आणि आमचे प्रश्न महानगरपालिकेमध्ये मांडायला पाहिजे. असं नाही की माझ्या मागं पूर्ण मॉब घेऊन हिंडलं पाहिजे. मला काम करायचं आहे तर मी एकटाच हिंडणार ना. मला मतदान पाहिजे, मला तुमचं नेतृत्व करायचं तर मी एकटा हिंडणार. मला 10-12 लोक घेऊन हिंडायचं काय गरज आहे? कारण की नेतृत्व करायचं आहे, काम करायचं आहे, प्रतिनिधित्व करायचं आहे. तर प्रतिनिधित्व करण्यासाठी लोक मागं घेऊन ते तामझाम करून आयाठाई पैसा खर्च करून नाही होणार ना हा. आणि याच्यामध्ये मायबाप जनता यावेळेस कुठल्याही बोलतापाला पडी न पडता निवडून देणार, हा मला पूर्ण विश्वास आहे. ठीक आहे. सध्याची जालन्याची राजकारणाची परिस्थिती बघता तुम्हाला म्हणजे काही आर्थिक प्रलोभन आपल्याला देण्यात आलीत का, किंवा कसल्या प्रकारचं दबाव तंत्र आपल्यावर वापरण्यात आलं आहे का? तुम्ही मागच्या प्रश्नात पण विचारलं की प्रस्थापितांना तुम्ही हादरा देणार का, किंवा आता पण म्हणताय की दबाव तंत्र किंवा काही प्रलोभन दाखवलं आहे का तुम्हाला. तर मला म्हणजे सुरुवातीपासून फॉर्म भरल्यापासून माझ्या मागे एक यंत्रणाच लावली प्रस्थापितांनी, ह्या घराणेशाही असणाऱ्यांनी, की याला कसं हे करता येईल. म्हणजे खूप प्रयत्न केले, त्यामुळं मी अपक्षच ठाम होतो. आणि तरी बरीचशी त्यांनी मला फॉर्म मागं घे, त्यानंतर अजूनही मला
कुठलीच परमिशन वेळेवर मिळू दिली नाही. मी स्टार्टिंगपासून परमिशन टाकल्या, मला 2 दिवसा अगोदर परमिशन मिळाल्या तरी मी त्याच्यात हार मानली नाही. ज्या दिवसात मला भेटलं त्या दिवसात मी परमिशन करतो आहे. घरोघरी दारोदारी जाऊन मी सगळ्यांना सांगतो आहे. आणि ऑलरेडी माझ्या प्रभागामध्ये मी 5 बहिणीनंतर झालेलो आहे, मी 6 नंबरचा आहे. तर सगळ्यांनी मी झाल्यानंतर सगळ्यांनी पेढे खाल्लेले आहेत. त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की विनोद सुरोडकर काय आहे, किंवा त्याचे माझ्या वडिलांच्या कामामुळं माझ्या ताईचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे मेहंदी काढण्यामध्ये. तर त्यांना माहिती आहे की हा याचं घर कसं आहे, याचा परिवार कसा आहे, आणि याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही आहे, पण हा सामाजिक कार्यात आहे. आणि आजपर्यंत यानं असं शहराचं नाव उंचच केलं आहे, जागतिक लेवलवर नेलं आहे. याच्यामुळं आजपर्यंत गल्लीलासुद्धा असा अभिमान आहे की याच्यामुळं आपल्या गल्लीला डाग नाही लागलेला, की हे अभिमानानं सांगतात की हा आमच्या गल्लीतला मुलगा आहे, हा आमच्या वार्डातला मुलगा आहे, हा आमच्या शहराचं नाव आजपर्यंत चांगलंच केलं आहे. म्हणजे कमी नाही केलं, वाढवलं आहे मी याच्यामध्ये. आमचं परिवार पण, माझी ताई पण वर्ल्ड रेकॉर्ड करून जागतिक लेवलवर लावलेलं आहे जालना शहराचं, आणि मी ते वाढवणार. त्याला जे स्टार आहेत त्याला अजूनच स्टार लावणार. आज या निवडणुकीच्या माध्यमातून असेल किंवा सामाजिक कार्यामधून असेल, हे स्टार वाढतच जाणार. माझ्या शहराचा, माझ्या प्रभागाचं, माझ्या प्रभागातील मायबाप जनतेचं मी नाव वाढवणार माझ्या कामामधून, आणि ते यापुढेही दिसत जाणार. तर शेवटचा प्रश्न, मतदारांनी तुम्हाला मतदान का करावे? मतदारांनी मतदान का करावे हे प्रभागातील मायबाप जनताला तर चांगलं माहिती आहे की विनोदला मतदान का करायचं. हा अपक्ष राहूनसुद्धा किंवा सत्तेत नसतानासुद्धा सामाजिक कामं यानं कसे केले, आणि माझी नीतिमत्ता साफ आहे. माझा काही वैयक्तिक स्वार्थ नाही आहे. मी ऑलरेडी मला जेवढं लागतं, माझं जेवढे आतरून आहे तेवढेच पाय पसरवतो, आणि नाही मला असं गुत्तेदारी मिळून काही कमवायचं आहे किंवा काय करायचं आहे. हे मायबाप जनतांना, मी आज 30 वर्षाचं, मला ते बघतायत. माझं झाल्यापासून तर मी आज इतकं जॉब करून सगळं नाव कमवूनसुद्धा ते बघतायत की याला कुठलीही अशी अपेक्षा नाही, किंवा याला वाईट मार्गाला जाऊन असं काही कमवून काही धनसंपत्ती जमवायची. आणि त्यांना माहिती आहे की याची नीतिमत्ता साफ आहे, याचं मन निर्मळ आहे, आणि हा काम करू शकतो. हा युवा नेतृत्व आहे, याची धडपड, हे सगळं मायबाप जनतेला, प्रभागातील जनतेला सगळं माहिती आहे. माझ्या वडिलांपासून तर माझ्या आता मुलीपर्यंत सगळ्यांना माहिती आहे की हा कसा आहे म्हणून. तर हे मायबाप जनताला माहिती आहे, आणि माझ्यापेक्षा त्यांनाच माहिती आहे की प्रभागातील मायबाप जनताला माहिती आहे की आपण याला मतदान काय करणार आहे, कारण त्यांचा हक्काचा माणूस आहे ना, असं आहे त्यामुळे. तर हे होते आपले विनोदजी सुरडकर, प्रभाग क्रमांक 1 ई मधनं. तर आपल्याला खूप खूप शुभेच्छा विनोद दादा.